स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशात सगळे डे नाही नाही आज. लिखो जला फाडो जलाओ किसने कंटिन्यू किया, जरा हँडल्स करा बरं. आजपर्यंत लास्ट 8 डेज 9 डेज मध्ये रोज सफरिंग लिहिल्या गेलाय, फाडल्या गेलाय आणि जाळल्या गेलाय. एनिवन किया की नाही किया? नाही तर मग काही फायदा नाही माझ्या 10 दिवसांच्या मेहनतीचा. जर प्रॅक्टिस केली असेल तर मलाही बरं वाटेल. बरोबर की नाही? काय वनश्री वाघ मॅडम, केली की नाही केली प्रॅक्टिस? माईक माईक ऑन करा. चालू आहे मॅम, चालू आहे कसं प्रॅक्टिस. वाटतंय? कुछ तो बदलाव हो रहा छान वाटतं. हो मॅम, बराचसा बदल आहे. बरचसं चांगलं वाटतंय मॅम. है? चला ग्रेट, खूप छान. आज आपण बघणार आहे रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची, त्याच्यानंतर आजार आणि त्याच्यावर रेकीचा उपचार कसा करायचा, या सगळ्या गोष्टी. आणि आज मी इतकं तुमचं एक स्पेशल हिलिंग घेणार आहे. तर सध्या लोक कमी आहेत, ते येईपर्यंत. तर सगळ्यात महत्वाचं आजार आणि रेकीद्वारा उपचार, याच्यासाठी आपला एक प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल मी तुमच्यासोबत डिस्कस करते आणि त्यानुसार तुम्ही स्वतःला हील करू शकणार आहे आणि इतरांना देखील स्पर्शाच्या माध्यमातून हील करू शकणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट टुडेज सेशन. आजच्या सेशनला सुरुवात करूया. सो पहिला टॉपिक, बीमारी और उसका रेकी द्वारा उपचार. एक लक्षात घ्या, रेकीच्या लेव्हल 1 मध्ये आपण फक्त आणि फक्त स्पर्शाच्या माध्यमातून पेशंटला हील करू शकतो. पण रेकीच्या लेव्हल 2 मध्ये तुम्ही गेल्याबरोबर जगाच्या पाठीवर कुठेही पेशंट असेल तरी त्याला तुम्ही हील करू शकता. अगदी कालच्या सेशनमध्ये आम्ही हे प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांनी केलं आणि काल सगळ्यांचे रिझल्ट इतके सुंदर आले. कुणी आहे का, कुणी रिपीट कर, आपलं फर्स्ट लेवल रिपीट करतात असे स्टुडंट आहे का जे कालच्या सेकंड लेवलच्या प्रॅक्टिकलला होते? आज आहे का कोणी क्लासमध्ये जे फर्स्ट लेवल रिपीट करत आहे आणि काल सेकंड लेवल उपस्थित होते? कालच्या सेकंड लेवलच्या क्लासला कोणी उपस्थित होतं का? नाही. चलो, सेकंड लेवल वाले नाहीये शायद आज. काल आम्ही प्रॅक्टिकल केलं आणि जवळपास सगळ्यांचेच रिझल्ट इतके सुंदर आले. हा, मधुरा चंद्राते मॅडम, बोला. होते मॅडम, मी काल रिपीटरच आहे. हा, हा, आणि डिस्टन्स सिलिंग केलं, स्वतःवरतीच केलं मी. माझी थोडीशी टाच दुखत होती आणि त्याचा इमिजिएट इफेक्ट झाला. म्हणजे सगळ्यांचेच काल रिझल्ट चांगलेच आले होते. येस, छान, थँक्यू. तर सेकंड लेवलमध्ये तुम्ही पेशंटला स्पर्श न करता, जसं मॅडम नी स्वतःच्या टाचेवर हिलिंग केलं तर टाचेला स्पर्श नाही केलं, दुसरं माध्यम वापरून त्यांनी स्वतःच्या टाचेला हील केलं. तर जगाच्या पाठीवर तो पेशंट कुठेही असेल तरी सेकंड लेवल पासनं तुम्ही त्या पेशंटला हील करू शकता. याचा उपयोग कुठे होतो? जेव्हा समजा आपले मुलं बाहेरगावी शिकायला असतात, बाहेर देशात शिकायला असतात आणि तिथे ते एकटे पडतात, तुम्हाला त्यांचे एखाद्या फोन आला की ते आजारी आहेत, तर तुम्ही इथून काहीच करू शकत नाही. पण जर तुम्ही रेकी शिकलेले असाल तर डिस्टन्सनी तुम्ही त्यांचं भावनिक संतुलन राखण्यासाठी, शारीरिक बळ कायम ठेवण्यासाठी रेकीच्या माध्यमातून तुम्ही त्यांचा सपोर्ट करू शकता. यासाठी डिस्टन्स हिलिंग कामात येतं. तुम्हाला सांगते की मध्यंतरी आपल्या एक स्टुडंट, स्टुडंटचा मुलगा फॉरेनला शिकायला गेला. इथे आई सगळं 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 करत होती. अचानक पहिल्यांदा घर सोडून, देश सोडून गेल्यानंतर जे एकदम डिप्रेशन आणि एन्झायटीमध्ये तो मुलगा गेला. त्याच्या आईने रेकी शिकलेली होती, त्याच्यामुळे त्याला तिथे बॅलन्स करण्यासाठी खूप मदत झाली. नाही तर तो मुलगा मी तिथे राहतच नाही, मला परत यायचं असं बोलत होता. तर डिस्टन्स हिलिंग भावनिक संतुलन करण्यासाठी देखील कामात येतं. नातेसंबंधांना सुधारण्यासाठी देखील डिस्टन्स हिलिंग सुद्धा चांगल्या कामासाठी, म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये चांगलेपणा आणण्यासाठी डिस्टन्स हिलिंगचा उपयोग होत असतो. ठीक आहे. पण आज जो आपण बघतोय बिमारी और उनका निदान, हे आहे
स्पर्शाच्या माध्यमातून आपण करू शकणार आहे ते पॉइंट. आता डॉक्टर मिकॉसिननी जेव्हा रेकी रिडिस्कवर केली तेव्हा त्यांनी 24 पॉइंट सांगितले, 24 पॉइंट्स. पण सर्वसामान्य व्यक्तीला 24 पॉइंट लक्षात ठेवणं कठीण जातं. ठीक आहे, सर्वसामान्य व्यक्तीला 24 पॉइंट लक्षात ठेवणं कठीण जातं. म्हणून आपण जी ट्रीटमेंट देणार आहे, आपल्या ऋषीमुनींनी जे 7 पॉइंट सांगितले 7 चक्रांचे, त्याच पॉइंट नुसार प्रत्येक आजारावर निदान कसं करायचं ते सांगणार आहे. लिहत बसू नका, कारण तुम्हाला मी उद्या पीडीएफ पाठवणार आहे. त्या पीडीएफ मध्ये हे सगळे पॉइंट कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जे पीडीएफ पाठवणार आहे त्याच्यात सगळ्याच्या सगळे पॉइंट कव्हर झालेले आहे. पहिला, पोटा संबंधित आजार. ठीक आहे, पोटा संबंधित कोणते कोणते आजार होतात? उल्टी, दस्त, कब्जियत, गैस, अपचन, खाने पीने में अरुचि, मुहासे, काले सफेद दाग, गोरे होने के लिए, बुद्धी बढ़ाने के लिए, आनंद प्राप्ति के लिए. एवढ्या सगळ्या याच्यावर ट्रीटमेंट काय करायची? रेकीला कॉल करायचं, काल सांगितल्याप्रमाणे थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं. आणि एक हात आज्ञाचक्र पर और दूसरा हात मणिपूर चक्र. मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट वर. पोटा संबंधित कुठलेही प्रॉब्लेम असेल तर रेकीला कॉल करायचं आणि थँक्यू म्हणून हलका हस्तस्पर्श करून हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा. पोटाच्या समस्यांवर आपल्याला समाधान प्राप्त होईल. ठीक आहे, त्यानंतर किसी भी प्रकार का सिरदर्द और माइग्रेन से मुक्ति के लिए, किसी भी प्रकार का सिर दर्द या माइग्रेन से मुक्ति के लिए क्या करना है? याच्यात आपण 4 चक्र कव्हर करणार आहे. कोणते चक्र? 4 चक्र कव्हर. मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र म्हणजे जेनेटिक ऑर्गन. एक हात मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या 3 बोट वर आणि दुसरा हात जेनेटिक ऑर्गनच्या समोर. रूट चक्रासाठी जो आपण हात ठेवणार आहे तो जेनेटिक ऑर्गनच्या समोर. दुसरं जे पॉइंट आहे याच्यात 4 चक्रांमध्ये, दुसरा हात आहे आज्ञाचक्र आणि हृदय चक्र. आज्ञाचक्र आणि हृदय चक्र. आणि 2 पॉइंट कोणते आहे? मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र. मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र असं 4 पॉइंटवर तुम्हाला हात ठेवायचा आहे. एका वेळेस 2 पॉइंट, दुसऱ्या वेळेस 2 पॉइंट, असं करून संवेदना. नियम काय आहे? हातातील संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. संवेदना म्हणजे काय? हातामध्ये कुणाला मुंग्या आल्यासारखं वाटतात हात ठेवल्यानंतर, कुणाला राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी जाणवते, कुणाला कंपन जाणवतात, कुणाला थंड किंवा गरम ऊर्जा जाणवते. जे काल तुम्ही स्पर्श स्वतःला केला आणि स्वतःला हील केलं, त्याच पद्धतीने तुम्ही जेव्हा हात ठेवता तशाच संवेदना स्वतःसाठी किंवा दुसऱ्यांच्या शरीरावर हात ठेवता तर सेम संवेदना तुम्हाला दुसऱ्यांसाठी पण जाणवत असतात. त्याच्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन इत्यादी से मुक्ति पाने के लिए. ठीक आहे, निराशा, हताशा, तणाव, डिप्रेशन, एन्झायटी पासून मुक्ती मिळवण्यासाठी एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली. एक हात आज्ञाचक्र, एक हात स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. ठीक आहे, नियम तोच, हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत. त्याच्यानंतर आंखों से संबंधित परेशानी के लिए, चष्मे से मुक्ति पाने के लिए दोन्ही हात डोळ्यावर पहिले असे. त्यानंतर आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. ठीक आहे, दोन्ही हात डोळ्यावर. दुसरा पॉइंट आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र आणि नंतर दोन्ही हात तळपायांवर. दोन्ही हात तळपायांवर ठेवायचे आहेत. असे 3 म्हणजे एका वेळेस 2 पॉइंट, असे 6 पॉइंटवर 3 याच्यात आपल्याला कंप्लीट करायचं आहे. क्लिअर? डोळ्यांच्या कुठल्याही समस्यांसाठी. बालों के झड़ने, सफेद होने को रोकने के लिए, बालों से संबंधित परेशानियों को दूर करने के लिए माथे पर. ठीक आहे, आणि स्वादिष्टान चक्र म्हणजे दोन्ही हात आपलं असं डोक्यावर पण ठेवायचं, नंतर थर्ड आय चक्र आणि नाभीच्या 3 बोट खाली स्वादिष्टान चक्र. नाभीच्या 3 बोट खाली स्वादिष्टान चक्र.
ओके. चला, एक प्रश्न आलेला आहे. 12वीत मुलगी आहे, तर तिच्या परीक्षेसाठी पेन चार्ज करणं पण सांगा. रेकीच्या फर्स्ट लेवल पासनं तुम्ही कुठल्याही वस्तूंना चार्ज करू शकता. ठीक आहे. जर मुलगी 12वीला आहे, 10वीच्या परीक्षा आता चालू होणार आहे. तुम्हाला गंमत सांगते, मागच्या वर्षी आपले एक स्टुडंट होते जे स्वतः डॉक्टर आहेत, आणि त्यांच्या मुलाची MBBS फायनल इयरची एक्झाम होती, आणि त्याच्यासाठी ते माझ्याकडनं एवढे पेन चार्ज करून घेऊन गेले होते. आणि ते 60 किलोमीटर प्रवास करून फक्त पेन चार्ज करायला आले होते. तर खूप पॉवरफुल टेक्निक असते जेव्हा तुम्ही वस्तू चार्ज करता रेकीतनं, तुमच्या इंटेन्शननी. पण एक लक्षात घ्या, लेवल 1 ची ऊर्जा तुमची 10% असते. आम्ही जे चार्ज करून देतो ते मास्टर लेवलच्या एनर्जीनुसार 100% एनर्जीने होते, जे तुम्ही पण पुढच्या लेवलला जर आलात. जो आपली बॅच चालू होणार आहे 18 डिसेंबर पासनं. कारण एक मिनिट, मी तुम्हाला दाखवून देते की, एकच मिनिट. या इव्हेंटसाठी मी दिल्लीला जाते. वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स इंग्लंड, भारत मंडपम येथे कार्यक्रम आहे, आणि तिथे अवॉर्ड सेरेमनी मध्ये पार्टिसिपेट आहे. प्लस यांचं एक मॅगझिन असतं, त्या मॅगझिनच्या कव्हर पेजवर माझा फोटो आहे, आणि बाकी आतमध्ये पूर्ण प्रोफाईलची माहिती आहे. त्या इव्हेंटसाठी मला दिल्लीला जावं लागतं आहे, म्हणून आपला जो क्लास सोमवारी सुरू होणारा होता तो क्लास गुरुवारी चालू होणार आहे, 3 दिवस लेट. ठीक आहे. म्हणजे नेहमी आपली बॅच फ्रायडेला संपली की सेकंड आणि थर्ड लेवल हे चालू होत असतं मंडेला. पण यावेळेस मी 3 दिवस आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे आपला जो क्लास आहे तो गुरुवारपासून चालू होणार आहे. पण आपली ऍडमिशन प्रोसेस ही उद्यापासून चालू होणार आहे. दोज आर इंटरेस्टेड ते गुरुवारपर्यंत ऍडमिशन करू शकतील. गुरुवारी आपलं 3 ते 4 ची सेकंड लेवलची बॅच राहणार आहे. सेकंड आणि थँक्यू. तर हे जे आपलं सेकंड लेवलची जी बॅच आहे, सेकंड लेवल म्हणजे आपली टोटल जी फीज राहते ती सेकंड लेवल, थर्ड लेवल, त्याच्यासोबत मी तुम्हाला 2 बोनस कोर्सेस पण देणार आहे. ठीक आहे. 2 बोनस कोर्सेस प्लस दरवर्षी नवीन वर्षात काहीतरी मी माझ्याकडनं ऍडिशनल देत असते. तर यावेळेस पास लाईफ रिग्रेशन, ज्याची मी एका विद्यार्थ्याची फी 2100 रुपये घेते, ते पास लाईफ रिग्रेशन मी माझ्याकडनं ऍज अ बोनस, ऍज अ गिफ्ट तुम्हाला करून देणार आहे. जे लोक सेकंड थर्ड लेवल, म्हणजे दरवेळेस 4 कोर्सेस असतात, त्याच्या यावेळेस तुम्हाला 5 कोर्सेस भेटणार आहे. कोर्स फी आपली विथ लाईफ टाईम ऍक्सेस, विथ रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन. पैसे एकदाच भरायचे, आयुष्यभर बॅचेस केव्हाही रिपीट करू शकता. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल, क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग, आणि यावेळेस नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून पास लाईफ रिग्रेशन, जे 2100 रुपये पर कॅन्डिडेट आपण घेत असतो. या 5 कोर्सची फी मिळून 6,000 रुपये फी राहणार आहे, जी लाईफ टाईम ऍक्सेस सोबत, रेकॉर्डिंग ऍक्सेस सोबत राहणार आहे. आज संध्याकाळी तुम्हाला ग्रुपवर माहिती येऊन जाईल. सेकंड लेवल, थर्ड लेवलचं सिलेबस. दो जो आर इंटरेस्टेड ते याला येऊ शकतात. मी नाही अभी 15 मिनिट में ऍडमिशन करो, नाही तर दुनिया खतम हो जाएगी, असं बिसं माझं काही नाही राहत. आरामात तुम्ही विचार करा. या 10 दिवसांमध्ये जर तुम्हाला सेशन आवडलं असेल, पुढे जायची इच्छा असेल, याला 100% शिकायची, 100% ऊर्जांनी प्रॅक्टिस करायची असेल, तर तुम्ही यू आर मोस्ट वेलकम. त्यांना मी उद्यानंतर गुरुवारी भेटणारच आहे. ओके. कंपल्शन कोणालाही नाही आहे. दोज आर इंटरेस्टेड. आणि कारण माझी फी, मला मला माहिती आहे की मी हे एक लोकांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हावं यासाठी मी 10 दिवस मेहनत करते. त्याच्यानंतर 10 दिवसात ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी फक्त नॉमिनल फी आहे. सेकंड लेवल, थर्ड लेवल, त्याच्यानंतर क्रिस्टल थेरपी, पेंडुलम डाउजिंग आणि पास लाईफ रिग्रेशन, 5 कोर्स मिळून 6,000 आहे. ठीक आहे. पास लाईफ रिग्रेशन शिकवणार नाहीये मी, ते तुमचं करून देणार आहे. ओके. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या दिवशी क्लासला हजर असणं गरजेचं राहणार आहे, तरच ते तुमचं होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर? ज्योती पवार मॅडम माझ्या स्टुडंटच आहेत. त्यांनी रेकी ग्रँड मास्टर माझ्याचकडून केलेलं आहे.
आज तुम्हाला मोस्टली ज्या फेसबुक इन्स्टाला ऍड दिसतात ना, मोर दॅन 60% हे माझे विद्यार्थी आहेत ट्रेनर, जे सक्सेसफुल ट्रेनर आहे. आपला क्लास 1.5 महिन्याच्या वर होणार आहे. आज तुमच्या ग्रुपवर माहिती येईल, ठीक आहे, त्याच्यात डिटेल पूर्ण दिले जाईल. तर आपण त्याच्यासाठी बघूया. आता चला कम टू द पॉइंट. तर या पद्धतीने हे जे पॉइंट्स मी सांगितले आहेत त्याचे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. लिहिलं नाहीये ते चांगलं आहे. डिटेलमध्ये फक्त या पद्धतीने प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे, ठीक आहे. तर आजार आणि त्याचे निदान कसे पॉइंट कव्हर करायचे कळलं. डिटेल माहिती तुम्हाला नोट्समध्ये दिलेली आहे. नोट्सचं PDF तुम्हाला मिळेल. त्या PDF मध्ये पूर्ण डिटेल माहिती तुमच्यासाठी देण्यात आलेली आहे. ओके, नेक्स्ट. आता आपण स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्याला हील करायला शिकणार आहे. कुणाकुणाकडे एखादी व्यक्ती आहे जिचं काही दुखत आहे, मी आता तुम्हाला ट्रीटमेंट शिकवते, तुम्ही ट्रीटमेंट करणार. आहे का कुणाकडे कोणी व्यक्ती? ओके, वंदना मॅडम. अजून कोणी आहे का? एक व्यक्ती आहे, त्यांना बोलवा पटकन तुमच्याकडचा ज्यांचं काही दुखत आहे. शीला साखरे. अमृता मॅडम, अनम्यूट करा. असं वाढवं लागेल ना? दे मी इकडे. तुझं काय दुखते सांग, दात दुखतात का तुझे? ओके, थांबा, मला कारण सांगा काय काय दुखत आहे, त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट करणार आहे. हा, शीला मॅडम, काय दुखतंय ते विचारा, मग ट्रीटमेंट कशी द्यायची ते मी शिकवते. व्हेरायकोज व्हेनमुळे पूर्ण शरीर दुखतंय. कुणाचं? मिस्टरांचं. सर, मी तुम्हाला आज एक पॉइंट सांगते, तो 8 दिवस पुढचे करा, कसं कमी होतं बघा. हा, रेकीचं ट्रीटमेंट नाही आहे, मी माझ्याकडनं सुलोकचं ट्रीटमेंट तुम्हाला सांगते व्हेरिकोज वेनसाठी. हा जो पॉइंट आहे ना, हा पॉइंट अंगठ्याच्या खाली बघा, इथे प्रेस करा, पेन हे सगळं सांगता नाही तुला. करा. तुझं डोकं बरं करून देते. बरं करून देते. आहे का सर इथे पेन चेक करा. हो हो, आहे ना, आहे ना. त्याला 20 टाइम प्रेस करा त्या पॉइंटला. आणि तुझी वेणी घालून दे. दोन्ही हातावर करायचं या पद्धतीने. त्याच्यानंतर 2 बोटांनी त्याला मारा, त्या पॉइंटला टॅप करा. 1 मिनिटापर्यंत जोरात जोरात, थोडस लागलं पाहिजे तिथे. हा, तिला काय झालंय वंदना मॅडम? इथे दात दुखतात, दात दुखत आहे. हे इथला हे हा भाग आहे ना, हा, ठीक आहे. दोन्ही हात रब करा तुम्ही, रेकीला कॉल करा, तिचा आभार माना आणि तिच्या दोन्ही गालांवर असा हात ठेवा तुम्ही 5 मिनिटं. हा, ठीक आहे. एक ऊर्जा प्रवाहित. पण ती त्या हातच तर ठेवू देत नाही ना मॅडम, ती नॉर्मली हातही नाही ठेवू देत आहे, कसं करणार? हात खाली कर तुझा. ठेवला मी हा. थोडं रिलॅक्स राहा म्हणा तिला. छान बरं वाटतं, तुला छान वाटते ना? सर, दोन्ही हातांवर झाल्यानंतर सांगा मला, थोडं उभं राहून बघायला, चेक करायला काय फरक पडला. झालं. आता उभं राहून बघा, तुमचा जो पेन होता तो किती टक्के कमी झालाय आता. या 2 मिनिटाच्या ट्रीटमेंटनी किती मोकळं झालं चेक करा. चालेल का? चालेल का? 10-15% वाटते. 10-15% झालं ना, व्हेरी गुड. आज काय करायचं, सकाळी मस्त खोबरेल तेल काढायचं आणि त्याला आपलं सध्या मोहरीचं तेल असेल तर बेस्ट, थंडीचे दिवस आहे, आणि दोन्ही हाताला असं आणि तळपायला मसाज करून टाकायचा, आणि रोज 8 दिवस या 2 पॉइंटला एकदा स्टिम्युलाइज करायचं, 1 मिनिटं. ठीक आहे, 8 दिवसात सांगाल काय व्हेरिकोज वेनवर इफेक्ट होतो ते. थँक्यू. ओके, ठीक आहे, चला, थँक्यू.
कारण सरांचा लेवल 1 मध्ये ठीक होणारा पॉईंट नव्हता. हा, आयपॅड नावाने जॉईन झालेल्या मॅडम अनम्यूट करा. हा, बोला काय प्रश्न आहे? नमस्कार मॅम. मॅम मला 1 वर्षापासून सायटिकाचा पेन आहे. मेडिसिन घेतल्यानंतरही थोडं काही काळापासून पर्यंत आराम पडतो आणि परत मेडिसिन थांबलं की मग परत चालू होतोय. ठीक आहे. कोणत्या पायाकडनं होता त्रास? लेफ्ट हँड, लेफ्ट लेग्स मध्ये. चला, मी आता हात कुठून आला म्हटलं मध्ये. लेफ्ट पाया, डाव्या पायाकडनं होता. आत्ता त्रास आहे का? हो मॅम. आता थंडी वाढली ना तर थंडीमध्ये जास्तच त्रास होतो, म्हणजे खाली पण नाही बसता येत मग. ओके. पूर्ण पाय दुखतोय डावावाला? हा, पूर्ण कमरेची पूर्ण नस ती पूर्ण लास्ट याच्यापर्यंत, पायाच्या बोटापर्यंत. डाव्या हाताचं मिडल फिंगर समोर घ्या. मिडल फिंगर बाहेर, डाव्या पायाच्या बाहेरच्या साईडने दुखतं की आतल्या साईडने दुखतं? आतल्या साईडला. आतल्या साईडने, म्हणजे जांघेच्या भागात. हा हा. ठीक आहे. इकडे प्रेस करा. आईची आठवण येणारा पॉइंट असेल तिथे दाबा. तिथे असं एकदम दुखेल असा पॉइंट आहे. चेक करा. सापडला? सापडला ना? इथे प्रेस करायचं ना पहिला? इथे या आतमधल्या पोझिशन मध्ये एवढ्याच चेक करा. इथे आईची आठवण येणारा एक पॉइंट असेल. हलका दाबला तरी आई ग असं होईल. आहे आहे. आहे ना? हा, हा हा. त्याला दाबा सोडा, दाबा सोडा, दाबा सोडा 20 टाइम्स. प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा, प्रेस करा, सोडा. वंदना मॅडम, संवेदना जाणवत आहे का हातात? हो हो हो. चला, ग्रेट. हात काढू नका. अच्छा. झालं मॅम. झाला 20 वेळा? आता त्याला झालं. असा हलका मसाज करा, प्रेस करून असा बोटानेच मसाज करा. उभं राहून चालून बघा आता. वेळेचं दुखणं कायमचं पण जाऊ दे रे. कायमचं पण जाऊ दे रे. कायमचं. हो मॅम, खरंच आराम पडलाय. किती टक्के आराम पडला? नाही, तरी 25-30% आहे. म्हणजे चालताना त्याला कळ लागायची. आता मी चालून बघितलं ना तर खरंच रिलीफ भेटलाय. बस, ते मोहरी तेलाने मसाज करा. बाकी पुढचं हा हा. च्या सत्रात आले तर मग हळूहळू बाकीचं शिकताच येतं. हो मॅम, ठीक आहे. थँक्यू मॅम. थँक्यू. कुठे राहता तुम्ही? मी पुण्याला राहते. चला, ओके. कंटिन्यू, मला पण कंटिन्यू करायचं याच्यामध्ये. बिलकुल. येस मॅम. चला, ठीक ठीक. आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. चला, अजून कोणी आहे का दुखणारे? पेशंट ज्यांचं काही दुखत आहे हँडेस करा पटापट. हा, कांचन बोला. गुड आफ्टरनून मॅम. मी कांचन. मला एक 6 वर्ष. आवाज येतोय माझा? येतोय, बोला. माझा जो लेफ्ट शोल्डर आहे ना, तर 6 वर्षापासून तिथे पेन होतोय आणि मी एक्सरे केला, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर सगळं केलं. पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. माझं स्ट्रेस लेवल वाढलेला आहे म्हणून हे मला त्रास होतोय. मला कशानेच फरक पडत नाहीये शोल्डरसाठी. कुठल्याच गोष्टीने, मेडिसिन नाही, काहीच नाही, काहीच नाही. कोणत्या हाताचं शोल्डर आहे? हा जो लेफ्ट हँड आहे ना, हे शोल्डर आहे. हे लेफ्ट लेफ्ट हँडचं शोल्डर, लेफ्ट हँडचं इंडेक्स फिंगर घ्या. बाहेरच्या बाजूने दुखतो की आतल्या बाजूने? बाहेरच्या बाजूने. आतमध्ये थोडंसं इचिंग झाल्यासारखं होतं, असं मसल्स ओढल्यासारखे होतात. ठीक आहे. बाहेरच्या बाजूने इंडेक्स फिंगरचा हा इकडचा भाग इथे प्रेस करा. इंडेक्स फिंगरचा इकडचा भाग या साईडचा, डाव्या हाताचा इंडेक्स फिंगरचा इकडचा भाग, इथे पेनफुल पॉइंट सापडेल. अंगठ्याच्या शेजारी ना? अंगठ्याच्या शेजारी नाही, अंगठ्याच्या शेजारचं बोट पण बाहेरचा साईड म्हणताय ते इकडे येईल. ओके. सापडला? येस. हा, त्या आईच्या आठवलेल्या पॉइंटला 20 टाइम प्रेस करा आणि मग हलका मसाज करा. हा मॅडम, संवेदना संपल्या का वंदना मॅडम? हो हो हो. हा, तर ठीक आहे. तिचं थँक्यू म्हणा आणि नाभीपासून कट 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 करा आणि तिला विचारा हो, किती हो. वाटतंय म्हणून. आता नाभीपासून थँक्यू कट मॅडम. केलंय? थँक्यू.
थँक्यू. डिस्कनेक्ट. विचारा तिला. धन्यवाद. तिला थोडं विचारा, काही कमी वाटतंय का? बरं वाटते ना आता? हॅलो. हो, बरं वाटते. कमी वाटते. हा ताई, बरं वाटते. चला, छान, थँक्यू. मॅम, मी अमृता ठोले. हा, माझ्या मोठ्या ताईला पण व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. हा. तर ते कसं, म्हणजे कमी कसं होईल? काय करावं लागेल या ना का? मॅडम. लक्षात क्लासमध्ये आता 10 दिवस मी एवढं शिकवते, पुढच्या लेवलमध्ये पूर्ण डिटेलमध्ये पुढे पुढे शिकवलं जातं. ठीक आहे. असं मॅम, त्याच पॉइंट्स दाबायच्या का असं वेगळं काही आहे? मॅडम, रेकीच्या हिलिंगमुळे आपण शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक सगळ्याच लेवलच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊ शकतो. ठीक आहे. हा, कांचन मॅडम, अनम्यूट करा. येस मॅम, केलं तर थोडंसं मला इफेक्ट वाटतोय, एक 20% आता थोडा. आता 2 खूपच मिनिटात जर 20% होतं, रोज केलं तर 100% आराम नाही होणार का? ठीक आहे. होईल. हा, मस्त. तिथे थोडे मेथी दाणे घेऊन घ्याल, पेपर टेपांना मेडिकल मधून ते तिथे लावून टाका. पुढच्या लेवलला आल्यावर मेथी बाकी. दाणे हा, मेथी दाणे मेथी दाण्याचं काय करायचं? आवाज ब्रेक होतोय. पेपर टेपवर लावून घ्यायचा. जो पॉइंट तुम्हाला सापडला आहे ना, तिथे रोज रात्री झोपताना 2-4 मेथी दाणे ठेवायचे, त्याच्यावर टेप लावून द्यायची. मेडिकलची टेप असेल. ओके मॅम. ओके. ओके. मला एक विचारायचं होतं. मला बेसिक पासून स्टार्ट करायचंय, शिकायचंय मला. तर मग काय करावं लागेल? स्टार्टिंग पासून, लेवल फर्स्ट पासून. ही फर्स्टच ते लेवल चालू आहे. ओके, म्हणजे आपल्याला आता सेकंड लेवलला तर आपण हे सेकंड करणार लेवलचे का? ऍडमिशन होणार आहे. हे जे 10 दिवस आपण घेतोय, उद्या लास्ट डे आहे फर्स्ट लेवलचा. ओके. तर मग मी आता हे जे मिस झालेत ते मी रेकॉर्डिंग पाहू का रेकॉर्डिंग बघून युट्यूबला? घ्या, आणि अटुनमेंट राहिलं असेल तर जे लोक सेकंड लेवलला ऍडमिशन घेतात त्यांचं फर्स्ट लेवल, सेकंड लेवलच्या शक्तिपाताच्या आधी फर्स्ट लेवलचं अटुनमेंट करून दिलं जातं. ठीक आहे. ठीक आहे आता मॅम, कसं आहे, चालेल गॅप मॅम. भरपूर आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला, कारण माझ्या दिल्ली इव्हेंटमुळे तुम्हाला तो तेवढा स्पेस मिळतोय. नाही तर मंडेला आपली बॅच चालू होऊन जात असते, फ्रायडे नंतर. चालेल मॅम, चालेल. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू. थँक्यू. वृषाली मोरे. वृषाली मोरे, माईक ऑन करा. मॅडम, माझे हिल्स खूप दुखत आहेत. काय 3-4 महिने झाले. चालता येत नाही. हिल्स टाचा दुखत आहे? टाचा खूप दुखत आहेत. हो. आता सगळ्यांची एकेकाची ट्रीटमेंट थोडी ना मी करून देणार आहे. चला, सगळ्यांसाठी एक हिलिंग चालू करते मी. सगळ्यांनी डोळे बंद करा, कारण एकेकाचं करत बसलं तर खूप वेळ राहील. डोळे बंद करा, थोडं पाणी पिऊन घ्या. मीनाक्षी ताई, पाणी. चलो, क्लोज युअर आयज. दोन्ही हात जोडायचे आहे. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचंय. माता पिता ईश्वर गुरूंना आवाहन करायचंय. मिळणाऱ्या ऊर्जांचा स्वीकार करायचा आहे. प्रार्थना करा प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार. मी स्वतःचा आभारी आहे किंवा स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रापर्यंत पोहोचत आहे. दोन्ही हात रब करून तळहात आकाशाकडे, हात मांडीवर ठेवून द्या. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या पर्यंत पोहोचत आहे. आज फक्त अलाव करा स्वतःला तुमच्या सर्व
वर्षानुवर्ष शरीरात असलेल्या वेदनांना दूर करण्यासाठी, शरीरात असलेल्या प्रत्येक तणावाला हील करण्यासाठी. जेवढ्या सहजतेने अलाव कराल तेवढाच सुंदर अनुभव आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. एकदम रिलॅक्स. कल्पना करा, अनंत स्रोतातनं एक पॉवरफुल दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातून येणारी दिव्य रेखी शक्तीची पॉवरफुल ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं येणारी दिव्य रेखी शक्तीची पॉवरफुल ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अनंत स्रोतातनं येणारी दिव्य रेखी शक्तीची पॉवरफुल ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. ही ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रात पोहोचत आहे. क्राऊन चक्र आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन यामध्ये कुठल्याही कारणाने वेदना असतील, दुःख असेल, ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा त्या सर्व दुःखांना, वेदनांना तिथून काढून घेत आहे. आणि तुमचं मस्तिष्क संपूर्णतः हलका आणि शांत होत आहे. मस्तिष्क हलका आणि शांत होत आहे. मस्तिष्क संपूर्णतः हलका आणि शांत होत आहे. संपूर्ण मस्तिष्क हलका आणि शांत होत आहे. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या थर्ड आय चक्रापर्यंत पोहोचत आहे. थर्ड आय चक्र इंटेन्शनचं पॉवरचं केंद्र. कळत नकळत मनामध्ये भीतीचे विचार येत असतील, नकारात्मक भावनांचा संचय होत असेल, त्या प्रत्येक नकारात्मक भावनेला ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा आज शुद्ध करत आहे. प्रत्येक नकारात्मक भावनेला ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा संपूर्ण सकारात्मकतेने परिवर्तित करत आहे. आता ही ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. थ्रोट चक्रापर्यंत पोहोचताना तुमचा संपूर्ण चेहरा, दोन्ही डोळे, दोन्ही कान, नासिका, मुखामध्ये असलेली दंतपंक्ती, जिव्हा, संपूर्ण कंठाचा भाग, इथे कुठल्याही कारणाने कुठलेही सफरिंग असेल, कुठलीही नकारात्मकता असेल, तुम्हाला संपूर्ण हिलिंग मिळत आहे. दिव्य उपचार आणि हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे. संपूर्ण उपचार होतोय. संपूर्ण उपचार, संपूर्ण उपचार होतोय. वंडरफुल, वंडरफुल. आता ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा तुमच्या हृदय चक्रामध्ये पोहोचत आहे. हृदयामध्ये जे दुःखाचे क्षण तुम्ही साठवून ठेवलेले आहे, त्या प्रत्येक दुःखाच्या क्षणाला तिथून काढून टाकत आहे. सगळ्या नकारात्मकतेला काढून टाकत आहे. कुणाच्या शब्दाने, कृतीने जेव्हाही तुम्ही दुखावल्या गेला असेल, त्या सगळ्या ऊर्जा ज्या तिथे साठवणार, ही दिव्य रेखी शक्तीची ऊर्जा त्या प्रत्येकाला काढून टाकत आहे तिथून. पूर्णतः काढून टाकत आहे. पूर्णतः काढून टाकत आहे. पूर्णतः काढून टाकत आहे.
आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या मणिपूर चक्रामध्ये पोहोचलेली आहे. संपूर्ण अर्धवट राहिलेल्या तुमच्या इच्छा, अव्यक्त भावना, संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम, इथे कुठल्याही कारणाने काही तणाव असेल, प्रत्येक तणावाला ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा हील करत आहे आणि सर्व नकारात्मकापासून डीपर 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 काढून टाकत आहे. फक्त तुम्ही अलाव करा प्रत्येक नकारात्मकतेला तुमच्या शरीर, मन, सात चक्राने औरातून काढून टाकण्यासाठी. जेवढ्या सहजतेने तुम्ही अलाव कराल तेवढाच सुंदर रिझल्ट, तेवढाच सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात घेणार आहे. तेवढाच सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात घेणार आहे. तेवढाच सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात घेणार आहे. आता ही दिव्य रेकी शक्तीची उपचारक ऊर्जा नाभीच्या 3 बोटं खाली असलेल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र स्वाधिष्ठान चक्राच्या रिलेटेड सगळे ऑर्गन, इथे कुठल्याही कारणाने कुठली निगेटिव्हिटी असेल, प्रत्येक निगेटिव्हिटीला दूर करत आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीला दूर करत आहे. आणि आता ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. रूट चक्रापर्यंत पोहोचत आहे. रूट चक्र जीवनामधल्या स्थिरतेचं चक्र आहे. अगदी तुमच्या जीवनामध्ये जिथे ज्याही कारणाने अस्थिरता आहे त्या अस्थिरतेच्या सर्व कारणांना तिथून काढून टाकत आहे. शरीरामध्ये कुठेही हाडांचे दुखणं असतील त्या संपूर्ण हाडांच्या दुखण्यांना ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा परमनंटली काढून टाकत आहे. परमनंटली 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 काढून घेत आहे. आता बघा, अलाव करा तुमच्या डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत जिथेही तुम्हाला वेदना आणि तणाव जाणवत असेल त्या पार्टला, त्या वेदनांना अलाव करा तुमच्या शरीरातून निघून जाण्यासाठी. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत जिथेही वेदना असतील, जेही वेदनांचे कारणे असतील त्या कारणांना अलाव करा. त्या कारणांना अलाव करा तुमच्या शरीरातून निघून जाण्यासाठी, परमनंटली निघून जाण्यासाठी, परमनंटली निघून जाण्यासाठी. जस्ट अलाव, जस्ट अलाव. जेवढ्या सहजतेने अलाव कराल तेवढाच सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. तेवढाच सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. जस्ट अलाव, जस्ट अलाव, जस्ट अलाव. आणि आता ही संपूर्ण एनर्जी तुमच्या शरीरातून निघून पूर्णपणे तळपायातून निघून पृथ्वीच्या खोल भूगर्भात जात आहे. तुमच्या डोक्यापासून पायाच्या नखांपर्यंत असलेल्या प्रत्येक वेदनेला काढून घेऊन पृथ्वीच्या खोल भूगर्भात जात आहे. अलाव करा तुमच्या शरीरावरच्या प्रत्येक वेदनेला तुमच्या शरीरातून दूर जाण्यासाठी अलाव करा. परमनंटली 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 दूर जाण्यासाठी अलाव करा. परमनंटली परमनंटली दूर जाण्यासाठी अलाव करा. परमनंटली दूर जाण्यासाठी अलाव करा. जेवढा सहजतेने अलाव कराल तेवढा सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या जीवनात येणार आहे. तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनात येणार आहे. आणि म्हणून तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत असलेली प्रत्येक निगेटिव्हिटीला ही ऊर्जा काढून घेत आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीला ही एनर्जी काढून घेत आहे. प्रत्येक निगेटिव्हिटीला ही एनर्जी काढून घेत आहे. सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीला ही एनर्जी परमनंटली काढून घेत आहे. परमनंटली परमनंटली काढून घेत आहे. जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह.
आणि आता पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये जाऊन ही सर्व नकारात्मकता बघा एका मोठ्या दगडाला बांधून टाकलेली आहे. कल्पना करा की पृथ्वीच्या खोल भूगर्भामध्ये जाऊन तुमच्या डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत काढलेल्या प्रत्येक निगेटिव्हिटीला पृथ्वीच्या खोल भूगर्भात बांधून टाकलेला आहे. पृथ्वीच्या खोल भूगर्भात बांधून टाकलेला आहे. पृथ्वीच्या खोल भूगर्भात बांधून टाकलेला आहे. खोल भूगर्भात बांधून टाकलेला आहे. परमनंटली परमनंटली बांधून टाकलेलं आहे. आणि एकच वार आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. एकच वार आणि तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. कायमस्वरूपी तुटलेलं आहे. तुमचं त्या निगेटिव्हिटीशी नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. कायमस्वरूपी तुटलेलं आहे. तुमचं त्या नकारात्मकतेशी नातं कायमस्वरूपी तुटलेलं आहे. परमनंटली तुटलेलं आहे. परमनंटली तुमचं नातं त्या सर्व प्रकारच्या निगेटिव्हिटीशी परमनंटली तुटलेलं आहे. परमनंटली आणि आता फक्त पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा त्या ब्रह्मांडाच्या अंतरंगातून पृथ्वीच्या अंतरंगातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आता तुमच्या दोन्ही तळपायांना हील करत आहे. बघा या दिव्य ऊर्जांचा स्पर्श तुमच्या तळपायाला होत आहे. दोन्ही पायांचे तळपाय पायाच्या वरचा भागाला दिव्य उपचार आणि हिलिंग होत आहे. अलाव करा त्या हिलिंगसाठी दिव्य उपचार आणि हिलिंग होत आहे. दोन्ही तळपाय पायाच्या वरचा भाग अँकल जॉईंट दोन्ही पायांच्या पोटऱ्यांना स्पर्श होत आहे. दोन्ही पायांच्या पोटऱ्या हील होत आहे. दोन्ही पायांच्या गुडघ्यांना स्पर्श होतोय. दोन्ही पायांचे गुडघे हील होत आहे. दोन्ही पायांच्या गुडघ्यांना उपचार होतोय. ज्या कुठल्या वेदना असतील त्या संपूर्णतः हील होत आहे. संपूर्णतः हील होत आहे. संपूर्णतः हील होत आहे. दोन्ही पायांच्या गुडघ्यांनंतर दोन्ही पायांच्या मांड्या जंगांचे जोड जेनेटिक ऑर्गन संपूर्ण हिलिंग आणि दिव्य उपचारक ऊर्जा तुमच्या प्रत्येक चक्राला प्रत्येक ऑर्गनला हील आणि ऍक्टिव्हेट करत आहे. प्रत्येक चक्राला 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 हील आणि ऍक्टिव्हेट करत आहे. दिव्य रेकी शक्तीची ही दिव्य ऊर्जा आता तुमच्या ओटीपोटाचा भाग संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक ऑर्गनला हील होताना बघायचं आहे. दिव्य सकारात्मक आरोग्यमय ऊर्जांनी तुमचा प्रत्येक ऑर्गन हील होतोय. संपूर्ण जेनेटिक ऑर्गन नंतर ओटीपोट ओटीपोटानंतर नाभी प्रदेश नाभी प्रदेशाच्या वर असलेली संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम हील होते आहे. संपूर्ण पचन संस्था उत्तम कार्यक्षम बनते आहे. त्याच्यानंतर तुमचा छातीचा भाग संपूर्णतः हील होतोय. लंग्स हार्ट लिव्हर पॅनक्रियास सगळे ऑर्गन हील होत आहे. थ्रोट चक्राचा भाग थ्रोट चक्रातून येणारी अन्ननलिका श्वसन नलिका संपूर्णतः हिलिंग होत आहे. दोन्ही हात संपूर्णतः खांद्यांपासून बोटांपर्यंत हील होत आहे. संपूर्ण मस्तिष्काचं हिलिंग होत आहे. संपूर्ण मस्तिष्क संपूर्ण मुख दोन्ही भुवया दोन्ही डोळे नासिका ओठ जिव्हा कपाळ संपूर्णतः हील होत आहे. आणि आता तुमच्या मस्तिष्कातील प्रत्येक विचार हा सकारात्मक होतो आहे. तुमच्या मस्तिष्कातील प्रत्येक विचार हा सकारात्मक होतो आहे. प्रत्येक विचार हा सकारात्मक होतो आहे. प्रत्येक विचार हा सकारात्मक होतो आहे. आणि दिव्य रेकी शक्तीच्या दिव्य ऊर्जांनी तुमचा आता संपूर्ण शरीर 7 चक्र औरा संपूर्णतः हील होत आहे. संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे आपल्याला. संपूर्ण हिलिंग चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करा. एक सुंदर स्माइल जणू आज तुमचा बर्थडे आहे
आणि या ब्रह्मांडाने तुम्हाला संपूर्ण हिलिंग ऊर्जा प्रदान केलेली आहे. संपूर्ण हिलिंग प्रदान केलेलं आहे. संपूर्ण हिलिंग. आणि चेहऱ्यावर एक अजून स्माइल क्रिएट करा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. It's your birthday. It's wonderful day. Keep smiling. या स्माइल मध्ये संपूर्ण आनंद आहे. आपल्याला आंतरिक लेवलवर आनंदी व्हायचं आहे. सो स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. आज ब्रह्मांडाने तुम्हाला नवं शरीर, नवा आंतरिक आनंद प्रदान केलेला आहे. स्वीकारा या आनंदाला. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. It's your birthday. Smile, smile, smile birthday. It's your birthday. It's wonderful day. So keep smiling, keep smiling, keep smiling. With this wonderful smile, slowly come back, slowly come back, slowly come back. Very good. Great. You are wonderful. Whole world is wonderful. So keep smiling. इसी स्माइल के साथ धीरे से लौट आइए. Slowly come back. Slowly come back. Slowly come back. हळूवार डोळे उघडायचे आहेत. थोडं पाणी पिऊन घ्या. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. Just relax and open your eyes. चेक करा. जे दुखणे या 10-15 मिनिटाच्या आधी शरीरावर कुठेतरी डोकावत होते, आता ते दुखणे किती टक्के कमी झालेले आहे चेक करा आणि शेअर करा. जो पेन शरीरावर होता, जो तणाव मनावर होता, डोक्यामध्ये विचारांची शृंखला होती, कुठे काय कमी झालंय, जस्ट चेक इट, जस्ट शेअर इट. रेडमी नोट. अनम्यूट करा मॅडम. माईक बोला. अरे माईक बंद केला परत. अनम्यूट करा. मॅडम बोला. थँक्यू. थँक्यू. एकदम कुठंतरी गेल्यासारखं झालं आणि आता तर एकदम हातपाय पूर्ण हे थंड झालेत पूर्ण एकदम. ग्रेट. काय काय एकदम झालं काय कळालंच नाही. एकदम सगळं बॉडीमध्ये एकदम हे झालंय. खूप छान. वंडरफुल. थँक्यू मॅडम. थँक्यू. वृषाली मोरे. माईक ऑन करा. थँक्यू मॅडम. बोला. काय म्हणता, कुठं काय बरं वाटलं? अरे बंद करून टाकला माईक तुम्ही. माईक ऑन करा. व्हिडिओ माईक दोन्ही बंद केला. बोला. मॅडम पाय दुखत होते आता एकदमच. चला ग्रेट. खूप छान. वंडरफुल. तुमचा माईक बंद झालेला. गिरिजा मॅडम माईक ऑन करा. माईक बोला. येस. हा मॅम, माझं लेफ्ट साइडला बॅक पेन जबरदस्त होत होतं. पूर्णपणे मला वाटतं कमी झालंय आता. म्हणजे एकदम फरक पडलाय. खूप थँक्यू सो मच. छान. शीला साखरे. छान वाटत आहे मॅडम. रिलीफ वाटत. ग्रेट. बऱ्याच लोकांना असं वाटतं की किती दिवसानंतर एवढी शांतता अनुभवली. एक लक्षात घ्या, जीवन माहितीये का कुठे आहे? आपल्या या आपलं जे जोडलेलं नातं आहे ना, ते आपल्या या देहासोबत आहे. ज्या नात्यांच्यासाठी आपण एवढं धावतो, थोडा विचार करा. ज्या पैशाच्या मागे आपण धावतो, पैसा खुदा तो नाही पर खुदा से कम भी नहीं, ठीक आहे. पण आयुष्य ज्या पैशाला कमवता कमवता निघून जातं ना, जेव्हा वाटतं की या पैशाचा उपभोग करावा ना, तर तेव्हा शरीरच साथ देत नाही.
आणि म्हणून जो क्षण आत्ता वर्तमानातला आपल्या हातात आहे त्याला जगून घ्या. त्या क्षणाला पेन फ्री करा. पेन म्हणजे फक्त शरीर लेवलचा पेन नाही, आंतरिक लेवलच्या ज्या दुःखांना आपण घेऊन चाललेलो आहे त्याला रिलीफ करा. ज्या दिवशी तुम्ही या सर्व दुःखांना रिलीफ कराल ना, ये दिल मांगे मोर अशी अवस्था होऊन जाईल आणि आयुष्य आनंदाचा स्वीकार करेल. आणि देवाने त्याच्याचसाठी आपल्याला बनवलेलं आहे. दत्तात्रय सर बोला. माईक माईक ऑन करा सर. बघा मेसेज आला असेल तिथे माईक ऑन करायचा. हा बोला. हो झालं मॅडम, झालं. बोला सर. माझ्या उजव्या पायामध्ये ज्या शिरा आहेत ना त्याच्या थोड्या फुगलेल्या आहेत. पण तिथे ते दुखत होते, आता ते थोडं कमी झालंय, पण ते शिरा जे आहे ना ते सरळ झाले पाहिजे माझ्या, त्या सर वाकड्या बिलकुल तिकडे झालेले आहेत. थोडा उपाय सांगते. आता थंडीचे दिवस चालू आहेत. ऍज अ हा नॅचरोपॅथीचा आमचा एक खूप सुंदर उपाय आहे. आपण काय हा करतो आपल्या शरीराला हा म्हणजे बॉडी मसाजची गरज असते जी आपण करत नाही अच्छा. व्यापामुळे. तर सोपा उपाय आहे. ऍज अ सुजोग थेरपिस्ट आणि ऍज अ नॅचरोपॅथी डॉक्टर मी तुम्हाला हे शेअर करेल की सरसोचं जे आपलं तेल असतं, हो मोहरीचं तेल, त्याला हो थोडंसं कोमट करायचं आणि रोज रात्री झोपताना पूर्ण तळहात हा पूर्ण असा मसाज करायचा. फक्त तळहात पूर्ण बोटांना ट्विस्ट करायचं. त्याच पद्धतीने तळपाय आणि जे तुमच्या पायाच्या शिरा आहेत ना तर त्याला असा हो हलका मसाज करा. ते आता शिकवण्याचा भाग आहे पूर्ण की पायाला कसा मसाज करायचा, दॅट इज द डिफरंट थिंग. पण तळहात आणि तळपायाला जर तुम्ही रोज मसाज करणं चालू केलं तर नित्यनेमाने जो शरीरावर बॉडी पेन आणि जो तणाव येतो तो हळूहळू कमी होऊन जातो. हो धन्यवाद मॅडम. आणि मॅडम मला एक विचारायचं होतं की मला ऑफलाईन क्लास करायचा आहे तर काय करावं लागेल? सर तुम्हाला सांगते तुम्ही की ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन मध्ये खूप चांगलं, कारण आज जगात असे देश नाही आहे की जिथे माझे महाराष्ट्रीयन विद्यार्थी नाही आहे किंवा ज्यांना मराठी समजतं असे विद्यार्थी नाही आहे. कारण ऑफलाईन मध्ये तुम्ही मला एक दिवस भेटाल, 2 दिवस भेटाल, पण ऑनलाईन मध्ये निरंतर तुम्हाला जे केव्हाही अडचणी येतात, आय एम ऑलवेज विथ यू. जब तक राम ने मेरी चाबी भरी आहे तेव्हापर्यंत तरी मी तुमच्या सोबत आहे. तर त्याच्यामुळे हा प्रवास इथे तुम्ही दैनंदिन लेव्हलवरून भेटू शकता. ऑफलाईन सेशनचं आपण रेकॉर्डिंग देऊ शकत नाही. याचा प्रत्येक शब्द तुम्ही रिपीटेडली माझं ऍप आहे, ऍपवर ऐकू शकता. कारण लेवल 2 ला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला लेवल 1, लेवल 2, लेवल 3 तिन्ही याचं रेकॉर्डिंग आणि लाईव्ह सेशन याचा लाईफ टाईम ऍक्सेस माझ्याकडनं दिला जातो. हो. आणि मॅडम मी ते मागे तुम्हाला बोललो होतो की माझी आई आहे ना तिला नुसती कोर पडते तोंडाला आणि मग घाबरल्यासारखं होते. तिला नुसती म्हणते मला भीती वाटते, भीती वाटते. तुम्ही म्हटले 12 ते 1 मध्ये मला फोन करा, परंतु मध्ये सुट्टी होती शनिवार रविवार, मी काही केलं नाही तुम्हाला फोन. तेच अडचण असते सर, शनिवार रविवार सुट्टीच असते आपल्या क्लासला. तर उद्या करू शकता, उद्याचा एक दिवस आहे. परत या शनिवारी मग मला दिल्लीसाठी निघायचंय. तर हो त्याच्यामुळे धन्यवाद. होणार नाही. म्हणजे मी बुधवारी परत येईल मग. हो चालेल चालेल मॅडम. हा धन्यवाद. ओके. सीमा हजारी. राम. सीमा हजारी. ओके. चला त्यांचा माईक घेत नाही तर आजच्या या ज्योती चव्हाण मॅडम बोला. ज्योती चव्हाण बोला. माईक ऑन करा. हँड रेस केलेला आहे तुम्ही. हा बोला. अरे परत बंद केला माईक, तुम्ही चालू करा. हा हा बोला. मॅडम, खूप छान वाटलं आत्ताचं सेशन. खूपच छान झालं आत्ताचं. एकदम अमेझिंग, म्हणजे खूप वेगळं पण आवाज. पुढचं जॉईन करायचा विचार म्हणजे आहेच माझा. आणि आत्ताचा अनुभव तर खूपच छान आलेला आहे आता. आणि माझा असा एक प्रश्न की डोळ्यासाठी आपण काय करू शकतो? कुणासाठी? तुमचा आवाज ब्रेक होतोय मॅडम. डोळ्यांसाठी, जे डोळ्यांमध्ये आज जे पॉइंट डोळ्यामध्ये वारंवार जळजळ होणे किंवा हेडेक होणे हे जे दोन्ही हात रब करायचं, थँक्स टू मी, थँक्स टू की म्हणायचं आणि दोन्ही हात झोपताना असे हाताचा कपशेप करून दोन्ही हात अशा डोळ्यांवर ठेवून द्यायचं. रेकीची एनर्जी आपल्या सेंटर ऑफ द पाम मधनं प्रवाहित होते. तर ते पाम आपल्या हातावर ठेवून द्यायचे. हस्तस्पर्श हलका ठेवा. डोळ्यांची जळजळ 3 दिवसात कमी होईल. थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके. दर्शना मेहता. उद्या आपण मनी मंत्रा शिकणार आहे. दैनंदिन आज आपला एक विषय राहिला, दैनंदिन रेकीची प्रॅक्टिस काय करायची ते
आणि प्रश्न उत्तर असं 3 आपलं उद्याचं सेशन राहणार आहे. तर सगळ्यांनी त्याला व्यवस्थित वेळेवर अटेंड करायचं आहे. दर्शना मेहता बोला पटकन, वेळ झाली आपली. मॅम मी मागचा क्लास जॉईन केला होता फर्स्ट लेवलचा, खूप छान वाटलं आणि फक्त आता तुम्हाला बघते मी 4-5 दिवसापासून, खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय माझं मला. आणि हे सांगायसाठीच की थँक्यू म्हणून म्हणायसाठीच मी तुम्हाला पुन्हा एकदा आता आणखीन हे केली मॅडम. चला, थँक्यू व्हेरी मच. वंदना भोसले. वंदना भोसले बोला. माईक ऑन करा. चला, मॅडमचा माईक काय ऑन होत नाहीये. लता मॅडम बोला. चला, इट्स ओके. सो आजचं सेशन कसं वाटलं? ओव्हरऑल 9 दिवसांचं सेशन कसं वाटलं? आज एक गुगलची हा मॅडम. नक्की शेअर करा. हा, मॅडम. मॅडम. मॅडम हा बोला ना, आवाज येतोय तुमचा. येतोय मॅडम. मला थोडंसं पर्सनली बोलायचं होतं तुमच्याशी. मी फोन केला तर चालेल का उद्या तुम्हाला? करून बघा, जर टाइम स्लॉट मध्ये जर ऍडजस्ट झाला तर बोलू आपण. ठीक आहे? चालेल उद्या. ठीक आहे. ओके. चालेल. थँक्यू व्हेरी मच. भेटूया उद्या याच ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.